जर एका जरांगेला काही झालं तर लाखो जरांगे पेटून उठतील. सगळ्यांचीच झाली सवय की मराठ्यांना आरक्षण कशाला हवंय. अरे वेड्यांनो, आमचं भविष्य सगळ्यांनाच ठावय. आम्ही 90% घेऊन सुद्धा 60%वर ऍडमिशन झालेल्यांना अभिनंदन करतोय. भरती, नोकरी, शिक्षण जिथे नाही तिथे आम्ही फक्त आणि फक्त पैशाने मरतोय. तरीही आमचं सीट आम्हाला नाहीच भेटत. याचं तुम्हाला काहीच नाही का वाटत? आम्ही मेहनत करून सुद्धा बाजूला होतोय आणि ज्याला नाही काही येत तो पण नोकरीला लागतोय. एकदा स्वतःला आमच्या जागी ठेवून बघा. विचार करून तुमचे डोके फुटतील. जर एका जरांगेला काही झालं तर लाखो जरांगे पेटून उठतील. मग पर्याय म्हणून आम्हाला आत्महत्या स्वीकारावी लागते. गरीब मराठा शेतकऱ्यांसाठी आम्हाला आरक्षण मागावे लागते. देव जाणे आमचे हे प्रश्न कधी मिटतील. जर एका जरांगेला काही झालं ना तर लाखो जरांगे पेटून उठतील. आमच्या पूर्वजांनी नाकारलं आरक्षण म्हणून काय आमचं पण हिरावून घेताय संरक्षण. जगातला सगळ्यात गोड खोट आहे की भारताचं संविधान समान अधिकार देतंय. अजून किती दिवस हे मराठ्यांशी भिडतील. जर एका जरांगेला काही झालं तर लाखो जरांगे पेटून उठतील. विसरलात का छत्रपतींचा काळ? एक एक मावळा जमा केला होता. मराठ्यांनी गनिम काव्यांनी दुश्मनांचा काटा काढला होता. मुंबई तर अर्ध्याने जाम झाली हो. अर्धे मराठे तर अजून घरीच आहेत. आलेच सगळे न तर भयंकर वादळ उठतील. जर एका जरांगेला काही झालं तर लाखो जरांगे पेटून उठतील. विसरू नका की तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. आरक्षण जर नाही भेटलं तर रक्ताचं पाणी करत असतात मराठे. छत्रपतींचे लेकरं आहोत आम्ही. बघतोच की कसं आरक्षण देत नाही कोणी. मराठे लढाई लढतही असतात आणि जिंकतही असतात. शांत आहे तोपर्यंतच मराठा आणि उठलाच पेटून तर भगव्या वादळाच्या नुसत्या लाटा उसळतील. जर एका जरांगेला काही झालं तर लाखो जरांगे पेटून उठतील.